नमस्कार, मी अमोल. झी 24 तास विशेष मध्ये आपलं स्वागत. आज विधी व न्याय मंत्र्यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली. ही घोषणा अशी होती की 25,000पेक्षा वार्षिक उत्पन्न ज्यांचं कमी असेल अशा रुग्णांना सरकारी सुविधा घेणाऱ्या खासगी वैद्यकीय रुग्णालयांनी सुविधा पुरवणं अनिवार्य करावं याबाबतचा एक नियम करण्यात येणार आहे. आणि हा नियम अत्यंत महत्वाचा अशासाठी असणार आहे की सद्य परिस्थितीमध्ये अशी अनेक रुग्णालयं आपल्या समोर आहेत की जी अशा रुग्णांना उपचार नाकारतात. हे उपचार नाकारणं जे आहे ते कमी व्हावं यासाठी हा नियम अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. काय नक्की हा नियम असेल, त्याची अंमलबजावणी कशी करता येईल आणि त्याचबरोबर डॉक्टरांना कुठल्या अडचणींना याच्यामुळे सामोरं जावं लागणार आहे, अशा दोन्ही बाजूंचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या विशेष कार्यक्रमात खासगी रुग्णालयांवर अंकुश. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत 3 पाहुणे आहेत. आपले पहिले पाहुणे आहेत डॉक्टर दीपक सावंत. दीपक सावंत हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि याविषयीच्या विधिमंडळ समितीचे सदस्य आहेत. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत संदीप आचार्य. वैद्यकीय क्षेत्रातला त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर नागपूरहून असणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक आढाव. तुम्हा तिघाही पाहुण्यांचं या चर्चेमध्ये मी स्वागत करतो. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण बघूया आज विधी आणि न्याय मंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येणार आहेत, कुठल्या घटकांना त्याचा फायदा होईल आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल याबाबतचा एक खास रिपोर्ट. रुग्णांची सेवा करण्यासाठी बतावणी करत सरकारकडून जमीन, पाणी, वीज सवलत, उपकरणांच्या किमतीत सूट अशा असंख्य सवलती मिळवल्या जातात. या बदल्यात नियमाप्रमाणे 10% खाटा राखीव ठेवून गरिबांवर मोफत उपचार करण्याचं बंधन आहे. मात्र जवळपास सर्वच रुग्णालयं मनमानी करून पैसा कमवण्याचा धंदा करत असल्याचा सातत्यानं आरोप होत होता. गेल्या 2 अधिवेशनांमध्येही याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर यावर अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. समितीनं दंड आणि कारवाईची शिफारस केली आहे. रुग्णालयांची मनमानी पाहता कारवाईबरोबरच सर्व सोयी सवलती काढून घेण्याची शिफारसही समितीनं केली आहे. मुंबईत 80, ठाण्यात 33, पुण्यात 50, औरंगाबादेत 24, नाशिकमध्ये 19, नागपूरमध्ये 15, कोल्हापूरमध्ये 13 याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 13 रुग्णालय आहेत. मुंबईतल्या ठळक रुग्णालयांपैकी लीलावती, मगनलाल, वाडिया, सैफी, सोमय्या, रहेजा, हरकिसनदास, हिरानंदानी, नानावटी, भाटिया, बॉम्बे, ब्रिज कँडी, धन्वंतरी आदी नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. कारवाई तर व्हायला पाहिजेच, पण धोरणातच बदल केला पाहिजे. मग वेळ आले तर त्यांची सगळ्या दिलेल्या सुविधा काढून घेण्याची तरतूद, त्यांना ज्या सरकारने सवलती दिल्या त्या सवलती काढून घेण्याची तरतूद आणि त्याशिवाय निग्लिजन्स म्हणून जो कोण जबाबदार असेल त्याला शिक्षेची तरतूद, अशा प्रकारचा आमची मागणी राहील. अनेक रुग्णालय नियमांचा रेटा म्हणून गरीब रुग्णांवर जुजबी उपचार करतात. मात्र पात्रता सिद्ध करण्यासाठी पिळवणूक केली जाते. तसंच उपचारांबाबतही हेळसांड केली जाते. त्यापेक्षा खर्च केलेला बरा अशी रुग्णांची भावना होते. याच अधिवेशनात या सर्व प्रकारावर विधेयक येत आहे. कायदा होताना सर्व पैलूंचा रुग्णालयांच्या मनमानीचा विचार करून तरतुदी होतील अशी अपेक्षा आहे. कारण हा थेट जीवन मरणाचा प्रश्न आहे. ज्या वेळेला जीवन मरणाचा प्रश्न असतो त्यावेळेला संवेदनशीलता अपेक्षित असते. व्यवस्था असंवेदनशील झालीय. कायदा यावर नक्की उपाय ठरू शकेल का, याचं उत्तरही नकारार्थीच आहे. झी 24 तासाठी कॅमेरामन अतुलसह रफिक मुल्ला, मुंबई. या प्रकाराबाबतचं विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आपण बघूया काय कायदा सांगतो याबाबतचा आणि हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर काय त्याच्यामध्ये तरतुदी असतील. आपण बघू शकता आपल्या पडद्यावर सरकारी सवलत घेणाऱ्या खासगी रुग्णालयांनी 10% खाटा गरीब रुग्णांसाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे. याबरोबरच नियमांचं उल्लंघन केलं तर 25,000 रुपये दंड आणि 6 महिने कारावासाची सुद्धा तरतूद या नियमामध्ये असणार आहे.
रुग्णालयाच्या सवलती रद्द सुद्धा होऊ शकतात जर नियमाचं उल्लंघन केलंय असं आढळलं तर या कायद्यानुसार जो प्रस्तावित आहे. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून. दीपकजी, असा कायदा अस्तित्वात यावा किंवा यासाठीचं विधेयक मांडलं जावं, कायदा अस्तित्वात यावा, याची गरज, नव्या कायद्याची गरज का निर्माण झाली? ह्या नव्या कायद्याची गरज निर्माण झाली कारण ही जी पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत ते सरकारकडनं त्यांनी नाममात्र दरावरती, भाडेशुल्कावरती त्यांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांनी ऑक्ट्रॉयमध्ये सूट घेतात, ज्यावेळी उपकरणं मागवतात त्यावेळी पाण्यामध्ये सूट घेतात, विजेच्या बिलामध्ये सूट घेतात आणि ज्याप्रमाणे चॅरिटी कमिशनरचा जो ऍक्ट आहे, बॉम्बे ऍक्ट आहे, त्याच्याप्रमाणे यांना वास्तविक 10% खाटा निर्धनांसाठी आणि 10% खाटा जे समाजातले दुर्बल घटक आहे यांच्यासाठी राखून ठेवणं आवश्यक आहे. आणि तसंच 2% जो त्यांच्याकडे डोनेशन येते त्यामधला इंडिजंट पेशंट फंड म्हणून राखून ठेवणं. या सगळ्या तरतुदी अगोदरच कायद्यामध्ये आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये. नाही, यानंतर आम्ही ज्यावेळी विधान परिषदेमध्ये ज्यावेळी यावरती आवाज उठवला त्यावेळी विधान परिषदेची सगळ्यात सुरुवातीला एक कमिटी तयार झाली आणि या कमिटीने या सर्व हॉस्पिटल्सना भेट दिली आणि अतिशय विदारक चित्र समोर आलं. त्यानंतर विधानसभेमध्ये याचा आवाज उठला आणि विधानसभा आणि विधान परिषद यांची एक कमिटी गठीत झाली. ती दोन्ही बाजूच्या सदस्यांची होती. तरी देखील हे पंचतारांकित हॉस्पिटलवाले ऐकत नव्हते असं आमच्या एकंदर अहवालातून लक्षात आले आणि म्हणूनच आम्हाला हा कायदा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि कायदा बनवायचा निर्णय घ्यायला लागला. आपण जाऊया आपल्याबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक आढाव आहेत त्यांच्याकडे. अशोकजी, तुम्हाला काय वाटतं, असा कायदा हा डॉक्टरांवर आता बंधनकारक असणाऱ्या खासगी रुग्णालयांवर गरीब रुग्णांवर उपचार करणं तुम्ही कसं बघता या कायद्याकडे? सगळ्यात पहिले मला जे सांगायचं आहे की हे जे रुग्णालय आहे हे जे चालवतात हे लोक ट्रस्टी लोक चालवतात. बरेचसे रुग्णालयामध्ये जे डॉक्टर्स जे नेमले जातात त्यांचा त्या नियमांमध्ये जे आहे लिहिलेलं त्याचा त्या डॉक्टरांना थांगपत्ता सुद्धा राहत नाही की सरकारने या रुग्णालयाला काय मदत केलेली आहे किंवा या रुग्णालयाने मदत घेताना काय कबूल केलेलं आहे, किती % फ्री पेशंट पाहणार किंवा पेशंटकडनं चार्जेस घेणार की नाही, या बाबतीत डॉक्टरांना अजिबात कल्पना राहत नाही. त्या रुग्णालयाचे जे ट्रस्टी आहे त्यांनी हे डॉक्टरांना स्पष्टपणे कधीही सांगितलं नसतं किंवा त्या जे मॅनेजमेंट जी आहे त्या रुग्णालयाची ती बरेचदा डॉक्टरांना अंधारात ठेवतं. आणि माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आहे की असे रुग्णालय फक्त डॉक्टरांकडनंच फ्री सर्व्हिसेस घेतात, ज्यांना फक्त मानधन म्हणजे काही ठिकाणी 100 रुपये महिना, काही ठिकाणी 500 रुपये महिना असं मानधन देतात आणि त्यांच्याकडनं फुकट सेवा घेतल्या जाते. अशोकजी, हे सगळं ठीक आहे, आम्हाला फक्त एवढंच सांगा की हा जो प्रस्तावित कायदा आहे, कायदा येऊ घातलेला आहे, त्याचं तुम्ही स्वागत करताय का? हा, मग स्वागतच करावं लागेल ना. जर सरकारकडनं ज्या सवलती यांनी प्राप्त करून धर्मार्थ नावाने किंवा चॅरिटी म्हणून जे हॉस्पिटल चालू केलेले आहे ते जर त्या प्रकारे चॅरिटी करत नसतील गरीब रुग्णालयांना तर हे सरकारचंच काम आहे की त्यांच्याकडनं कडक कायदा करून त्यांनी त्या पद्धतीने काम सुद्धा करून घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. संदीपजी, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हा जो कायदा आहे खरंच त्याची अंमलबजावणी केली जाईल का? आणि या कायद्यात ज्या ज्या तरतुदी आहेत, तुमचा अभ्यास आहे, हे सगळं तुम्ही जवळून बघता आहात, तुम्हाला काय वाटतं हा कायदा किती आवश्यक होता आणि तो कसा राबवला जाईल? मुळामध्ये ज्या वेळेला धर्मार्थ रुग्णालय बनवली जातात तेव्हा चॅरिटी कमिशनर ऍक्टमध्येच त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. त्यानुसार गरीब पेशंटना मोफत सेवा मिळणं हे बंधनकारक होतं. परंतु आपण बघितलं असेल तर 2006 साली कोर्टामध्ये यावत केस होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत ही मोठी पंचतारांकित मुंबईतली असतील, महाराष्ट्रातली असतील हॉस्पिटल्स गरीब माणसांना उपचार करत नव्हतं. आज सुद्धा हा कायदा असताना कोणता गरीब माणूस लीलावती, जसलोक, ब्रिस्कँडीच्या दारात जाऊन मला उपचार करा म्हणून सांगण्याची हिंमत दाखवू शकतो? खरं, ह्या साऱ्याची जबाबदारी राज्य शासनाच्या यंत्रणेतल्या संबंधित आरोग्यमंत्र्यांची, आरोग्य सचिवांची होती. आजपर्यंतची अंमलबजावणी झाली नाही. त्या संदर्भामध्ये मुळामध्ये या लोकांवरती आतापर्यंत काय कारवाई झाली हा खरा माझा प्रश्न आहे. अगदी आता हा कायदा केलेला आहे, ह्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुन्हा ह्याच यंत्रणेवरती आहे. जर ती त्यांनी केली नाही
तर पुन्हा त्याचा काय होणार आहे? अगदी. आणि कुठल्या निकषांवर ही कारवाई केली जाणार आणि या कायद्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो का, याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत रहा झी 24 तास विशेष. खासगी रुग्णालयांवर अंकुश या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुरुवात करूया या भागाची संदीपजींपासून. संदीपजी, हा जो कायदा येऊ घातलेला आहे, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल? का हा कायदा सुद्धा इतर आतापर्यंत कायदे अस्तित्वात आहेत तशीच त्याला केवळ कचऱ्याची टोपली दाखवली जाईल आणि हा कागदावरच राहील असं तुम्हाला वाटतं? माझ्या मतानुसार हा कायदा जरी केलेला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुन्हा सरकार किंवा धर्मदाय आयुक्त विभाग यांची आहे. या यंत्रणेकडे मुळामध्ये असणारी उदासीनता, त्यातही कोर्टाच्या आदेशानंतर धर्मादाय आयुक्तालयाने बऱ्यापैकी काम मॉनिटरिंग चांगल्या प्रकारे केलं. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांना दिलासा मिळत होता. पण आपण बघितलं असेल 2006 साली झालेल्या रेल्वे बॉम्ब ब्लास्ट नंतर जेव्हा 450-500 रुग्णालय पेशंट्स या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्याकडनं त्यांच्या उपचाराची बिलं वसुली करण्यासाठी या लोकांनी पाठपुरावा केला. रेल्वेकडनं कोट्यवधी रुपये मिळवले गेले. आजही त्यावेळेला तिथे ट्रीटमेंट घेणाऱ्या लोकांकडनं छोटे मोठे चार्जेस सुद्धा या रुग्णालयांनी वसूल केले. ही धर्मादाय रुग्णालय यांच्यावरती या कायद्यामुळे अंकुश बसेलच असं ठाम सांगता येणार नाही, कारण याच्याकरता शासकीय यंत्रणा, मंत्री, सचिव यांचं इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. अगदी. दीपकजी, तुम्हाला काय वाटतं? अंमलबजावणी होईल अशी तुम्हाला खात्री आहे का स्वतःला? ही अंमलबजावणी करण्यासाठी याच्यामध्ये आम्ही सांगितलं की लोकप्रतिनिधींचा सहभाग असणं आवश्यक असतं. ज्यावेळी लोकप्रतिनिधींकडे एखादा पेशंट येतो की मी गरीब आहे, मला मदत करा, त्यावेळी त्या लोकप्रतिनिधींनी स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्या हॉस्पिटल व्यवस्थापनाला भरीला पाडलं पाहिजे की हा पेशंट जो आहे तो या ग्रुपमध्ये बसतो. निर्धन असेल ते निर्धन, जर दुर्बल घटकातला असेल तर दुर्बल घटकातला, आणि त्याला तुम्ही ट्रीटमेंट कशी देत नाही हे लोकप्रतिनिधी. म्हणून आम्ही सांगितलं की याच्यावरती एक लोकप्रतिनिधीची देखील मॉनिटरिंग कमिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये डिस्प्ले बोर्ड लावणं आवश्यक आहे. अगदी ठीक. आपण डॉक्टर अशोक आढाव यांच्याकडे जाऊया. अशोकजी, तुम्हाला असं वाटतं का की डॉक्टरांच्या बाजूने विचार करता या कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे डॉक्टरांच्या त्रासामध्ये भर पडू शकते? नाही, मला असं अजिबात वाटत नाही, कारण बरेचदा डॉक्टर यामध्ये इन्व्हॉल्वच नाही आहे. मी ज्या रुग्णालयामध्ये स्वतः सुद्धा जात होतो सुरुवातीला, तिथे डॉक्टरांना बाकीच्या कोणत्याही त्या मॅनेजमेंटनी कुठेही इन्व्हॉल्व केलेलं नाही. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर फक्त त्यांच्याकडनं ज्याला म्हणतो ना आपण की त्यांना फक्त हे लोक धर्मार्थ दवाखाना आहे म्हणून कमी पगार देतात, एवढाच त्या डॉक्टरांचा संबंध राहतो, बाकी काहीच नाही. अल्टिमेटली त्याच्यामुळे हा कायदा आणखी जरी स्ट्रिक्ट झाला तरी डॉक्टरांवर त्याची काहीच गदा येणार नाही, कारण डॉक्टर मोस्ट ऑफ द ठिकाणी इन्व्हॉल्वच नाही त्यामध्ये. मला असं सांगायचं आहे की हे धर्मार्थ दवाखान्यांसाठीच फक्त नाहीये, तर धर्मार्थ दवाखान्यामध्ये जे चॅरिटेबल ट्रस्ट खाली जी हॉस्पिटल रजिस्टर्ड आहे, अगदी म्हणजे ती पंचतारांकित हॉस्पिटल, अगदी हिंदुजा मुंबईचं असू दे, लीलावती असू दे का ब्रिज कँडी असू दे, ही देखील याच्या क्लचेसमध्ये येतात. आणि त्यामुळे ह्याच्यासारखी फक्त धर्मार्थ रुग्णालयात तर त्यांना ट्रीटमेंट अतिशय कमी दराजात मिळेल, पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये देखील या देशाचे नागरिक, या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांना ही ट्रीटमेंट घेण्याचा हक्क आहे. तो 10% बेड राखीव आहेत. अगदी. आणि अजून एक, आता जर आपण याच्यात बघितलं तर मुंबई शहरामधल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये मिळून साधारण 11,430 बेड्स आहेत. आता राज्यामध्ये धर्मादाय रुग्णालय किंवा ही जी अशी ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत ही साधारण त्यांची संख्या 443 आहे आणि 300-350 हॉस्पिटल्समधनं अशा प्रकारे सेवा मिळणं गरजेचं आहे. प्रत्यक्षामध्ये मिळते का याची जर स्क्रुटिनी आपण केली, किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात, ही मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी सचिव म्हणा किंवा आरोग्य खात्याचे अधिकारी म्हणा यांची असल्यामुळे त्यांच्याकडे ती केली जात नाही. अगदी एक साधा प्रश्न आहे की मी समजा एक पेशंट आहे, माझं उत्पन्न 25,000पेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न, पण जो सर्वसामान्य रुग्ण आहे, या कायद्यात सगळ्या तरतुदी आहेत, त्यांनी काय करायला हवं? जर असे उपचार नाकारले गेले तर एक सामान्य माणूस काय करू शकतो? आता याच्यावरती कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, ऍक्ट नवीन येऊ घातलाय. हा ऍक्ट आल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये थेट तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अच्छा. महाराष्ट्र आरोग्य मंत्र्यांकडे, आरोग्य सचिवांकडे, वैद्यकीय शिक्षण सचिवांची एक कमिटी असेल त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता. मुळामध्ये माझं स्वतःचं असं मत आहे की गव्हर्नमेंटची जी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या संचालकांच्या किंवा तिथल्या सुप्रिटेंडंटच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये, पंचतारांकित रुग्णालयांमध्ये पेशंट असे पाठवले गेले पाहिजेत. अगदी. कारण तिथे मोठ्या प्रमाणात गरीब माणूस येतो, पण ते पाठवले गेले नाही. मी थोडंसं करेक्ट करतो. असे पेशंट पाठवले गेले तरी काय करतात की 10% बेड
ऑपरेशनल बेड मधले 10%. हे काय करतात की बेडच मुळात कमी दाखवतात. समजा तर 360 बेड असतील तर ते 300 बेड दाखवतात. 50 बेड आमच्या ऑपरेशन मध्ये नाहीये, म्हणजे साहजिकच 30 बेड वरती येते आणि ते 30 बेड भरलेले आहे असं दाखवतात. आणि युजली यांचे नातेवाईक असतात, यांचे जे संबंधित लोक असतात हे याच्यामध्ये ऍडमिट होतात. याच विषयी आपण अधिक बोलणार आहोत. सर्वसामान्य पेशंटला या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा हे जे लपंडाव आहेत हे माहीत नसतात आणि ते माहीत करून घेण्यासाठी त्यांनी काय करायला हवं आणि कशा पद्धतीने या सगळ्या विरोधात आवाज उठवणं तर दूर राहो, पण याचा लाभ प्रत्यक्षात पेशंटपर्यंत पोहोचू शकेल याविषयी आपण बोलूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा झी 24 तास विशेष. सध्या सरकारी सुविधा ज्या खासगी हॉस्पिटलला मिळतात त्यांनी गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणं बंधनकारक करण्याचा कायदा येऊ घातलेला आहे. याच्याविषयी आपण बोलतो आहोत. दीपकजी, आम्हाला सांगा की काय व्हायला पाहिजे जेणेकरून पारदर्शकता बाळगली जाईल आणि शिक्षेच्या लेवलला जाणं किंवा तक्रार नोंदवणं या प्रसंगावर येण्यापेक्षा अशा कुठल्या उपाययोजना आपल्याला करता येईल की जेणेकरून सगळी सिस्टीम क्लिअर होईल? सगळ्या हॉस्पिटलनी सर्वात प्रथम माझ्याकडे एवढे ऑपरेशनल बेड्स आहेत, एवढे बेड मी राखून ठेवले आहेत आणि आज माझ्याकडे इतके बेड ऑक्युपाईड आहेत आणि एवढे बेड रिकामी आहेत. तसंच माझ्याकडे एवढा फंड आहे 2% मध्ये इंडिजंट पेशंट फंड आहे आणि त्यातला इतका फंड खाली आहे. अशी आकडेवारी ही जिथे रिसेप्शन काउंटर असेल तिथे लावणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते कंपल्सरी करणं आवश्यक आहे. तसंच पण यात पण फेरफार केला जाऊ शकतो या आकडेवारीमध्ये पण कोणाला तरी फिजिकली याच्यासाठी चेक करता येईल की आज तुम्ही सांगता की 300 बेड आहेत तर कोणी जर असं क्वेश्चन केला तर त्यांना ते दाखवावे लागतील की हे 300 बेड आहेत आणि यातले हे 10% म्हणजे 30 बेड राखून ठेवले आहेत आणि इतके पेशंट आहेत. जे सनदी अधिकारी या संदर्भामध्ये वेळोवेळी प्रायव्हेट रुग्णालयात पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन रेड कार्पेट फॅसिलिटी घेतात, त्यातल्या आरोग्य सचिव किंवा कन्सर्न लोकांना याच्याकरता जबाबदार धरलं गेलं आणि तरच गरीब रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचू शकेल. आपण जर बघितलं तर सगळे IAS ऑफिसर्स सर्व पंचतारांकित हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेतात. ही मंडळी शासनाच्या रुग्णालयांमध्ये का जाऊन ट्रीटमेंट घेत नाहीत? एक हा भाग येतो. त्याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत असतात तर ती सुविधा तुमच्या अधिकार कक्षेत गरीब माणसापर्यंत पोहोचली पाहिजे ह्याच्याकरता वचक ठेवण्याची जबाबदारी त्या यंत्रणेची हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि दुसरं हे सर्व ऑनलाईन पाहिजे आणि याचा कंट्रोल सार्वजनिक आरोग्य खात्याचे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस यांच्याकडे पाहिजे की त्यांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती खाटा आजच्या दिवसाला रिकाम्या आहेत हे त्यांना प्रत्येक दिवसाचा ताळेबंद करायला पाहिजे, बेसिसवर मांडला गेला पाहिजे आणि तो सामान्य माणसाला इंटरनेटवरती ऍक्सेस पाहिजे. अगदी शेवटी आपण जाऊया डॉक्टर अशोक आढाव यांच्याकडे. अशोकजी, इथे जे वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत तुम्हाला पटतात का हे उपाय आणि तुम्हाला अजून कुठले वेगळे उपाय सुचवावेसे वाटतायत जेणेकरून ही सगळी सिस्टीम पारदर्शक होऊ शकेल? उपाय जे सुचवले ते योग्यच आहेत, परंतु ते उपाय केल्यानंतर सुद्धा जो मनुष्य आपण गरीब म्हणतो तो या सगळ्या ऑनलाईन किंवा कोणत्या ह्याच्या फॅसिलिटी त्याला समजू शकेल का हा एक मोठा प्रश्न आहे ना. तर त्यामुळे बेसिकली यंत्रणा ज्यांनी जे काही ऑनलाईन फॅसिलिटी त्याला समजेल की नाही, पण निदान सरकारी लोकांचा तरी म्हणजे सचिव महोदयांचा वगैरे बाकीच्या ऑथॉरिटीचा त्यांच्यावर चेक राहील की या हॉस्पिटलमध्ये यांच्याकडे तक्रार आल्यानंतर ते ताबडतोब पाहू शकतील असं माझा म्हणण्याचा उद्देश. नाही, शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जी गरीब लोक येतात त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन चेक करून ते त्या गरीब पेशंटना त्या संबंधित हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतात. अगदी शक्य आहे. अशोकजी, तुम्ही उत्तर देऊ शकता. नाही, माझं तेच म्हणणं आहे की म्हणजे पुन्हा जे ऑफिसर जे आहे गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा त्यांच्याकडे बेड नाही किंवा एखादी स्पेशल व्यवस्था नाही आहे आणि चॅरिटी हॉस्पिटलला तशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी बेड कायदी आहे पाहून त्या गरीब रुग्णांना तिथे पाठवणं पुन्हा कोणातरी शासकीय अधिकाऱ्याकडेच येईल ते आहे ना. त्या रुग्णाला स्वतः कळणारच नाही की आपल्याला इथे जायचं आहे किंवा तिथे जायचं आहे, इथे हा फ्री बेड आहे किंवा हा कन्सेशनल बेड आहे, त्या रुग्णाला कळणं मुद्दा थोडासा अशा प्रकारचा आहे याच्यामध्ये की सर्वसामान्यपणे दारिद्र्य रेषेखालचा माणूस गरीब माणूस हा पंचतारांकित हॉस्पिटलपर्यंत मुळातच पोहोचत नाही. तो पोहोचतो तो शासकीय रुग्णालयांमध्ये. त्या रुग्णालयांमध्ये यंत्रणेमध्ये असणारी कन्सर्न माणसं तीही डॉक्टरच असतात. ज्याच्याकडे बीपीएलचं कार्ड आहे म्हणजे दारिद्र्य रेषेखालचं कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड, अशा मंडळींना संबंधित लोक हे कन्सर्न रुग्णालयांकडे पाठवू शकतात. अगदी थोडक्यात उपाययोजना समजणार नाहीत म्हणून उपाययोजना करूच नयेत असं म्हणणं आपल्याला बिलकुल योग्य ठरणार नाही. ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्या उपाययोजना केल्या जातील अशी आपण अपेक्षा करूया. आणि हा कायदा, प्रस्तावित कायदा हा केवळ एक नवीन कायदा एवढं म्हणून त्याची इतर कायद्यांच्याच खिचगणतीमध्ये त्याची भरती होणार नाही एवढीच आपण अपेक्षा करूया.
जे प्रत्यक्षात गरजू आहेत त्यांना हा कायदा मदत करेल, याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल अशी आपण अपेक्षा करूया. डॉक्टर अशोक आढाव, डॉक्टर दीपक सावंत आणि संदीप आचार्य, तुम्हा तिघांचेही मी आभार मानतो या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि इतक्या महत्वाच्या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. आज या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.